हाय स्टुडंट्स, हा दुसरा लेक्चर जो अपलोड करण्यासाठी मला 2 दिवस गेलेले आहेत. सॉरी फॉर दॅट. पण मी तुमच्यासाठी खूप सोपं करून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो आहे. याच्यापेक्षा सोपा आणखी पुढचा बनवण्याचा प्रयत्न करेल. पण लेट का झाला? कारण की तुम्हाला मोबाईलवरती दोन मोबाईल लागतील व्हिडिओ बघण्यासाठी, लेक्चर्स करण्यासाठी. कारण की एका मोबाईलमध्ये व्हिडिओ चालेल, लेक्चर चालेल, व्हिडिओ दिसेल आणि दुसऱ्या मोबाईलमध्ये तुम्हाला PDF फॉर्मॅट नोट्स बघावे लागतील. मग तुमचा तो त्रास कमी करण्यासाठी मी काय करणार होतो की नोट्स म्हणजे आपले जे PDF बुक आहे ते झेरॉक्स आणणार होतो, जे की आपल्या व्हिडिओमध्येच दिसेल आणि तुम्ही तिथेच तुम्ही अभ्यास करू शकता. तुम्हाला त्याची गरज पडणार नाही, जास्त गरज पडणार नाही दुसऱ्या मोबाईलची. म्हणून तो प्रयत्न केला होता. तालुक्याच्या ठिकाणी जाऊन झेरॉक्स शॉपवाल्याला रिक्वेस्ट करून ते मी करण्याचा प्रयत्न केलेला होता. तरीही काही कारणामुळे झेरॉक्स काही झालेलं नाही आज, आणि ते उद्या होऊ शकतं. तरी खूप लेट होतो लेक्चरला, पुढच्या लेक्चरला. म्हणून मी स्वतः हँड रिटन बनवलेले आहे काही नोट्स, ओके, आणि त्या पद्धतीने आपण घेतो आहे. पण इथून पुढे उद्या झेरॉक्स भेटेल किंवा नाही भेटलं नाही भेटलं तरी आपला लेक्चर हा रेग्युलरी एक लेक्चर येतच जाईल. ओके, ठीक आहे. चला, तर आपण आता लेक्चरला सुरुवात करू. बघा, सर्वात सुरुवातीला काय करायचं, आपल्याला पूर्ण वर्षाची प्लॅनिंग करायची आहे. ओके, प्लॅनिंगमध्ये काय काय आपल्याला नोटबुक बनवायचे आहेत. किती नोटबुक बनवायचे आहेत आपल्याला? टोटल 3 नोटबुक बनवायचे आहेत. किती नोटबुक बनवायचे? टोटल 3 नोटबुक बनवायचे आहेत. पहिली नोटबुक कोणती असणार आहे? क्लासवर्क नोटबुक असणार आहे. म्हणजे आपल्या ह्या लेक्चर्समध्ये, क्लासमध्ये किंवा आताच्या व्हिडिओ लेक्चर्समध्ये जे काय होईल ते सर्वच्या सर्व कुठे लिहायचं आहे? क्लासवर्क नोटबुकमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. दुसरी नोटबुक असणार आहे होमवर्क नोटबुक. ती कोणती असणार आहे? या लेक्चर्समध्ये तुम्हाला जो कोणता होमवर्क दिला जाईल तो होमवर्क त्या नोटबुकमध्ये करायचा. आणि थर्ड नोटबुक आहे आपली कॉन्सेप्ट नोटबुक. कोणती? कॉन्सेप्ट नोटबुक. आणि ही नोटबुक ही मोस्ट इम्पॉर्टंट नोटबुक आहे. ठीक आहे. तर ही नोटबुक बनवायची कशासाठी? की ही नोटबुक बनवायची आहे आपल्याला आपण फक्त नोटबुक भरवणे, लिहिणे हा उद्देश नाही. तर कॉन्सेप्ट नोटबुक बनवण्याचा उद्देश असा आहे की या नोटबुकचा उपयोग, यूज हा आपल्याला एक्झामच्या 1 डे बिफोर होणार आहे. म्हणजेच कॉन्सेप्ट नोटबुक म्हणजे काय? जे की एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण याच्यामध्ये कॉन्सेप्ट काढणार आहे आणि एक्झामला जाण्याच्या अगोदर एवढ्या कॉन्सेप्ट जरी करून केलं तरी आपला होल सिलेबस कव्हर होऊ शकतो. ठीक आहे. इम्पॉर्टंट नोटबुक आहे कॉन्सेप्ट नोटबुक. चला, तर बघा, लास्ट इयरमध्ये म्हणजे प्रत्येक वर्षीच असंच होत असतं, पण लास्ट इयरमध्ये तुम्हाला सांगतो की आपल्या क्लासमध्ये कोणत्या स्टुडंट्सच्या? ज्या स्टुडंट्सने क्लास हा रेग्युलर केलेला आहे. कोणता? ज्या स्टुडंट्सने क्लास हा रेग्युलर केलेला आहे. तर अशा स्टुडंट्सच्या क्लास वर्कच्या नोटबुक ह्या मिनिमम, हे जे आहेत ना 8, 11, 1, हे काय आहेत? मिनिमम आहेत. काय म्हणतो मी? मिनिमम. ज्या स्टुडंटने क्लास हा रेग्युलर केलेला आहे त्याच्या 8 नोटबुक भरलेले आहेत आणि होमवर्कच्या नोटबुक 11, कॉन्सेप्ट नोटबुक 1. बरोबर आहे. एवढ्या नोटबुक लागले आहेत. तर आपलं ही या वर्षामध्ये म्हणजे लास्ट इयरमध्ये बघा, तर 12थचं आपलं लास्ट इयरमध्ये काय काय झालेलं आहे, आपल्या क्लासमध्ये काय काय झालेलं आहे तुम्हाला सांगतो. आपल्या अकॅडमीमध्ये काय काय झालेलं आहे. अकॅडमी ब्रिलियंट कॉमर्स क्लास या अकॅडमीमध्ये पुणे काय झालेलं आहे? 12थचं 1920 म्हणजे लास्ट अकॅडमिक इयरमध्ये अकॅडमीने काय केलेलं आहे की 2 टाईम रिव्हिजन केलेलं आहे. काय केलेलं आहे? 2 टाईम रिव्हिजन करून घेतलेलं आहे स्टुडंट्सकडून, म्हणजे क्लासमध्येच करून घेतलेलं आहे. मोर दॅन 30 टेक्स्टबुक. किती? 30 टेक्स्टबुक झाले. किती? मोर दॅन 30 टेस्ट झालेले आहे. किती? मोर दॅन 30. आणि मोस्ट इम्पॉर्टंट जे आहे ते मोर दॅन 10 टेस्ट. किती? मोर दॅन 10 टेस्ट ऑन होल सिलेबस. हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ऑन होल सिलेबस. 10 टेस्ट म्हणजे कोणत्या? लास्ट इयर्स क्वेश्चन पेपर्स सॉल्व करून घेतलेलं आहे स्टुडंट्सकडून.
ठीक आहे, आणि त्यांना सजेशन दिलेलं आहे की तुमचं चुकतं कुठे, तुम्ही काय केलं पाहिजे. आणि या इयरमध्ये पण आपण तेच करणार आहे. सर तुम्ही म्हणताल मग सर 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 आज तर न्यू सिलेबस आहे, याच्यासाठी लास्ट इयर क्वेश्चन पेपर कुठून असणार बोर्डाचे. तर स्टुडंट्स, विद्यार्थ्यांनो, की जरी हा न्यू सिलेबस असला तरी याच्यामध्ये 90% हे ओल्डच आहे, हे ध्यानात ठेवा. की हा जर न्यू सिलेबस असला तर 90% हे ओल्डच आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन पेपर हे लास्ट इयरचेच आपण याच्यामध्ये सॉल्व करणार आहेत. आणि पण हे 10 टेस्ट पेपर कधी होतात आपले, जानेवारीमध्ये होतात. हे तर झालं आपलं प्लॅनिंग, पूर्ण वर्षाचं प्लॅनिंग. ठीक आहे, चला तर आपण जाऊया पुढे, स्टार्ट करूया आपल्या 12च्या न्यू सिलेबसला, ॲक्च्युली चॅप्टरला. पहिल्या चॅप्टरचं नाव काय बघा, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. दोन आहे त्याच्यामध्ये, एक आहे इंट्रोडक्शन, काय आहे, एक इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप, एक काय आहे इंट्रोडक्शन, आणि अँड म्हणजे सेकंड काय आहे त्याच्यामध्ये, फायनल अकाउंट. बरोबर आहे, इंट्रोडक्शन पण कोणाचं, पार्टनरशिपचं, आणि फायनल अकाउंट पण कोणाचं, पार्टनरशिपचं. चला इंट्रोडक्शन स्टार्ट करू आपण. इंट्रोडक्शन बघा, सोल प्रोप्रायटरशिप हॅज इट्स लिमिटेशन. सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे काय, जो सिंगल ओनर बिझनेस, कोणता, सिंगल ओनर बिझनेस, म्हणजे असा बिझनेस की ज्याचा ओनर हा एकटाच असतो. म्हणजे कोणता, किराणा शॉप, ग्रोसरी शॉप, ओके, स्टेशनरी शॉप, हे छोटे छोटे शॉप जे असतात ते सिंगल ओनर बिझनेस असतात. आणि याचं लिमिटेशन्स काय होते, याचे ड्रॉबॅक्स काय होते, की या बिझनेसमध्ये, सोल प्रोप्रायटरशिपमध्ये लिमिटेड कॅपिटल असतं, लिमिटेड मॅनेजर स्किल्स आणि ॲबिलिटीज असतात. कारण की एकच पर्सन असतो, तो पूर्णपणे बिझनेस किंवा त्याच्याकडे तेवढ्या स्किल्स नसतात. थर्ड, अनलिमिटेड लायबिलिटी, म्हणजे त्या बिझनेसमध्ये जर काही लॉस झाला तर पूर्णपणे तो सिंगल ओनरच हा रिस्पॉन्सिबल असतो. नो स्टॅबिलिटी, तो बिझनेस स्टेबल राहू शकणार नाही. ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन, ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन म्हणजे काय, एकच पर्सन हा प्रत्येक एरियामध्ये स्पेशल असू शकत नाही. मार्केटिंग आली, फायनान्स आला, या सर्व गोष्टी हा एकाला जमू शकत नाहीत, म्हणून ॲब्सेन्स ऑफ स्पेशलायझेशन येतं. वेन, आता पुढे जातोय आपण, हा झाला सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे 11चा. आपण या चॅप्टरसाठी 11चा एक छोटासा बेस घेतलेला आहे. आता पुढे जातोय आपण, ओके, ॲक्च्युली 12मध्ये. वेन अ बिझनेस सेटअप ऑन बिग स्केल, काय म्हणते, जर बिझनेस हा बिग स्केलमध्ये जर सेटअप केला तर नीड्स त्याचे, तेव्हा काय गरजेचं असतं, मोर कॅपिटल, जास्त कॅपिटल लागतं, आणि तेव्हा त्याची रिस्क पण मोर असते, खूप असते. जर बिझनेस हा बिग स्केलमध्ये मोठा जर आपण सेटअप केला तर त्यावेळेस मोर कॅपिटल, जास्त पैसा लागत असतो. कॅपिटल म्हणजे काय, ह्याला मराठीत काय म्हणू शकतो आपण, भांडवल. ओके, जास्त भांडवल लागत असतं आणि त्याची रिस्क पण जास्त असते. 2 or more persons कम टुगेदर टू रन इट, आणि हा बिग स्केल बिझनेस रन करण्यासाठी 2 or more persons काय येत असतात, एकत्र येत असतात. मग हे जे पर्सन एकत्र आलेले असतात, कोणते, जे पर्सन एकत्र आलेले असतात, दे ॲग्री टू शेअर द कॅपिटल. ते एकत्र कशासाठी येतात, की ते ॲग्री टू शेअर द कॅपिटल, ॲग्री टू शेअर द कॅपिटल, ॲग्री टू द मॅनेजमेंट, दे ॲग्री टू द रिस्क अँड प्रॉफिट. अँड सच म्युच्युअल रिलेशनशिप, मोस्ट इम्पॉर्टंट काय, सच म्युच्युअल रिलेशनशिप बेस्ड ऑन ॲग्रीमेंट, त्यांच्यामध्ये ॲग्रीमेंट होतं, आणि जर ॲग्रीमेंट झालं त्यालाच म्हटलं जातं पार्टनरशिप. बरोबर आहे का, समजायला लागले का. म्हणजे काय म्हणलेलं आहे इथे, की मोर दॅन 2 persons म्युच्युअली एकत्र येतात आणि त्याचे ते ॲग्रीमेंट करतात, तेव्हा म्हटलं जातं त्याला पार्टनरशिप. द पर्सन्स हू एंटर्ड इन टू पार्टनरशिप, म्हणजे जे पर्सन्स बिझनेसमध्ये एंटर्ड झालेले आहेत त्यांना इंडिव्हिज्युअली म्हणजे एकाला पार्टनर म्हणलं जातं, आणि कलेक्टिवली फॉर्म म्हटलं जातं. म्हणजे समजा एक्झाम्पल इथे घेऊया, ए पर्सन आहे, बी पर्सन आहे, सी पर्सन आहे, हे तिघांनी मिळून एक बिझनेस सुरू केला, त्याला म्हटलं जाऊ शकतो ABC.
तर हे पर्सन आणि हा बिझनेस, तर या सिच्युएशनमध्ये ए ला इंडिव्हिज्युअली पार्टनर म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पार्टनर. बीला पण इंडिव्हिज्युअली पार्टनर, सीला पण इंडिव्हिज्युअली पार्टनर. पण ए बी सीला पार्टनर म्हटलं जात नाही, तर ए बी सीला फर्म म्हटलं जातं, म्हणजेच कलेक्टिव्हली. समजलं? चलो नेक्स्ट. हे झालं इंट्रोडक्शन. आता आपण पुढे जाऊया मीनिंग. पुढे जाऊया आता मीनिंग. ओके, समजायला लागले ना? चलो पुढे जाऊया आपण आता मीनिंग. डन? ठीक आहे. यस. चलो मीनिंग ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिपचा मीनिंग पाहूया. पार्टनरशिप इज अ ऑर्गनायझेशन. ही काय आहे? एक ऑर्गनायझेशन. म्हणजे हा एक बिझनेस आहे. ओके, हा बिझनेस आहे. वेअर देअर इज अन असोसिएशन. असोसिएशन म्हणजे काय? टू और मोर पर्सन्स. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त लोक एकत्र येऊन, काय म्हणते? दोन किंवा जास्त. दोन किंवा जास्त. दोन किंवा जास्त. कितीही लोक एकत्र येऊन टुगेदर द बिझनेस टू कॅरी ऑन अ बिझनेस. जे बिझनेस करत असतात विथ अ व्यू टू शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस. कशासाठी? शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस. शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस. बघा, 4 पॉईंट्समध्ये हे मीनिंग खतम होते. पहिलं काय? इट इज अ ऑर्गनायझेशन. हे बिझनेस आहे. कसा? असोसिएशन ऑफ 2 or more पर्सन्स. ओके, टुगेदर टू कॅरी अ बिझनेस. बिझनेस कशासाठी करतात? टू शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस. ओके, हा बिझनेस आहे. असोसिएशन 2 or more पर्सन्स एकत्र येऊन स्टार्ट केलेला बिझनेस आहे आणि ते शेअर प्रॉफिट ऑर लॉसेस ऑफ द फर्म. ओके, डन. चलो पुढे जाऊया आपण आता. डेफिनेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. डेफिनेशन ह्या दोघांच्या दिलेल्या आहेत. डेफिनेशन ह्या बऱ्याच साऱ्या आहेत, पण 12th फक्त दोघांच्याच दिलेल्या आहेत. ठीक आहे. चलो, एक तर ॲज पर सेक्शन 4 क्वेश्चन येतो बरं का. थेरीमध्ये फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स, वन वर्ड, कुठेही क्वेश्चन येऊ शकतो ह्याच्यावरती. ठीक आहे. ॲज पर सेक्शन 4. कोणाचं सेक्शन 4? इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932. ॲट 1932 म्हणजे सेक्शन 4 ऑफ इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1932 या ॲक्ट, इंडियन ॲक्ट प्रमाणे पार्टनरशिप फर्मची डेफिनेशन काय आहे? इट इज अ रिलेशन बिटवीन पर्सन्स हू हॅव ॲग्री. काय म्हणते? हू हॅव ॲग्री टू शेअर द प्रॉफिट ऑफ द बिझनेस. काय म्हणते? असे पर्सन, असं रिलेशन बिटवीन पर्सन्स, त्या एकत्र आलेल्या 2 or more पर्सन्सचे एकत्र येऊन जे काही रिलेशन बनवलेलं आहे, ॲग्री टू शेअर द प्रॉफिट ऑफ द बिझनेस कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे काय म्हणलं बघा, कॅरीड ऑन बाय ऑल ऑर एनी वन ऑफ द ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे काय? समजा पार्टनरशिप फर्म ए बी सी ह्या तिघांची आहे. ठीक आहे. कोणाकोणाची आहे पार्टनरशिप फर्म? ए बी सी यांची ए बी सी ही फर्म आहे. कॅरीड ऑन बाय ऑल म्हणजे ही पार्टनरशिप फर्म ए बी सी तिघही करत आहेत. तिघही कॅरी करतात. म्हणजे ह्या बिझनेसमध्ये ॲक्टिव्हली पार्ट तिघही घेत आहेत. तिघही बिझनेस चालवत आहेत. ओके. ऑर किंवा एनी वन ऑफ देम ॲक्टिंग फॉर ऑल. म्हणजे ह्या तिघापैकी जर समजा एकच बिझनेस चालवत आहे ऑन बिहाफ ऑफ बी अँड सी, तरीही याला म्हणलं जातं पार्टनरशिप फर्म. आणि यावेळेस बिझनेसला जर प्रॉफिट झाला तरी हे तिघंच शेअर करून घेत असतात आणि लॉस झाला तरी तिघंच शेअर करत असतात. पण त्याच्यामध्ये ॲग्रीमेंटमध्ये टर्म्स अँड कंडिशन टाकलेले असतात, कारण की हा ॲक्च्युअली खूप मेहनत घेतो तर ह्याला जास्त शेअर भेटत असतो. ओके. चलो आगे पुढे जाऊया आपण आता. बघा, अकॉर्डिंग टू प्रोफेसर हँडी, बरोबर आहे, हँडी, पार्टनरशिप इज अ रिलेशन एक्झिस्टिंग बिटवीन द पर्सन कॉम्पिटंट टू मेक कॉन्ट्रॅक्ट. ते पर्सन्समधलं रिलेशनशिप जे की कॉन्ट्रॅक्ट करत असतात एकमेकासोबत, हू ॲग्री टू कॅरी अ लॉफुल बिझनेस. कशासाठी? कसला कॉन्ट्रॅक्ट करतात? की टू कॅरी अ लॉफुल बिझनेस. इलिगल बिझनेस नाही, ओनली लिगल बिझनेससाठीच कॉन्ट्रॅक्ट करत असतात. बरोबर आहे का?
इन अ कॉमन विथ अ व्यू टू अर्न प्रायव्हेट गेन. कशासाठी एकत्र येतात की ते स्वतः प्रॉफिट कमवण्यासाठी. बरोबर आहे. तर काही ज्या बेसिक थेरी कॉन्सेप्ट आहेत त्या आपण नंतर घेणार आहेत. ओके, नंतर म्हणजे केव्हा, पुढच्या 2-3 लेक्चर नंतर. कोणत्या कोणत्या, फीचर्स ऑफ पार्टनरशिप फर्म. दुसरा, पार्टनरशिप डीड म्हणजे काय, या पार्टनरशिप डीडचे कंटेंट्स कोणते कोणते असतात, त्या पार्टनरशिप डीडचं इम्पॉर्टन्स काय काय, तो इंडियन ॲक्टचे प्रोव्हिजन्स कोणत्या कोणत्या रिलेटेड टू पार्टनरशिप अँड मेथड्स ऑफ कॅपिटल अकाउंट. जे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे ते बनवण्याचे मेथड्स. बरोबर आहे. हे एका लेक्चरमध्ये होणारे आहेत, पण मला आता त्याचा इम्पॉर्टन्स खूप कमी वाटते म्हणून सध्या आपण त्याला पोस्टपोन करत आहे, ते आपण नंतर घेऊया. ओके, चला. तर आपण बघा 2 गोष्टी आहेत. कोणत्या कोणत्या, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप. ठीक आहे, कोणत्या कोणत्या, इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट. ओके, तर आपण पार्टनरशिपचं थोडंसं इंट्रोडक्शन घेतलेलं आहे, पण जो फायनल अकाउंटचा पार्ट आहे तो आता आपण स्टार्ट करत आहे. पार्टनरशिपचं इंट्रोडक्शन थोडासा पार्ट आपण नंतर घेणार आहे. बरोबर आहे. चलो, पार्टनरशिप फायनल अकाउंट. तर पार्टनरशिप फायनल अकाउंटमध्ये काय काय येत असतं, एक येत असतं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. बरोबर आहे. तर हे फायनल अकाउंटमधले ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट जर तुम्हाला परफेक्ट बनवायचे असेल, ग्रॉस प्रॉफिट हा करेक्ट काढायचा असेल, नेट प्रॉफिट हा परफेक्ट कॅल्क्युलेशन करायचं असेल आणि बॅलन्स शीट जर तुम्हाला टॅली व्हावी असे वाटत असेल, कुठल्याही चॅप्टरचे असू द्या, ते बॅलन्स शीट ही प्रत्येक चॅप्टरमध्ये आहेच. बरोबर आहे. तर कुठल्याही चॅप्टरची बॅलन्स शीट असू द्या, कुठल्याही चॅप्टरची बॅलन्स शीट असू द्या, त्या चॅप्टरची बॅलन्स शीट जर तुम्हाला टॅली व्हावी असे वाटत असेल तर ही बेसिक कॉन्सेप्ट तुम्हाला समजली पाहिजे. बरोबर आहे. का सर ही बेसिक कॉन्सेप्ट कसं, जर तुम्हाला बेसिक कॉन्सेप्ट समजली तर तुम्हाला रेकॉर्डिंग जमेल आणि रेकॉर्डिंग जमली तर तुम्हाला नेट प्रॉफिट, ग्रॉस प्रॉफिट आणि बॅलन्स शीट टॅली होईल. समजून घ्या. पार्टनरशिप म्हणजे काय, 2 or more पर्सन्स एकत्र येऊन बिझनेस स्टार्ट करत असतात. बरोबर आहे. समजा पार्ट ABC हे काय 3 पार्टनर आहेत. बरोबर आहे. हे पण काय आहेत, पर्सन्स. ABC हे पार्टनर, हे कोण आहेत, पर्सन्स. आणि ABC ही काय आहे, फर्म. समजायला लागले का. ABC हे इंडिव्हिज्युअल पर्सन्स, पार्टनर पर्सन्स आणि ABC ही फर्म. बरोबर आहे. हे पण पर्सन्स, बिझनेस हा पण पर्सन, पण हे कसले पर्सन, हे नॅचरल पर्सन्स आणि बिझनेस कसला पर्सन, आर्टिफिशियल पर्सन. समजायला लागलंय का. बरोबर आहे. मग आपण जी अकाउंटिंग करणार आहे ती फर्मची करणार आहे, बिझनेसची अकाउंटिंग करणार आहे, ह्या पर्सनची अकाउंटिंग करणार नाही. जर आपण याची अकाउंटिंग करणार आहे तर आपला जो थॉट प्रोसेस आहे तो पूर्णपणे हा बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असला पाहिजे. कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असला पाहिजे, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असला पाहिजे. बरोबर. आपली थॉट प्रोसेस कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने, बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने असले पाहिजे. तर थॉट प्रोसेसमध्ये काय काय येईल, एक्सपेन्सेस झाला, कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा, बिझनेसला किती एक्सपेन्सेस झाला, इन्कम, बिझनेसला किती इन्कम झाली, असेट, बिझनेसची असेट कोणती, लायबिलिटी, बिझनेसची लायबिलिटी कोणती. तर ह्या इंडिव्हिज्युअल पर्सनचा विचार करायचा नाही, फक्त आणि फक्त बिझनेस फर्मचा विचार करायचा आहे. समजले ही बेसिक कॉन्सेप्ट. चला पुढे जाऊया आपण. बघा, आपल्याला बिझनेसची तर अकाउंटिंग करायची आहे. अकाउंटिंग करणे म्हणजे काय, अकाउंटिंग करणे म्हणजे काय, टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन. अकाउंटिंग करणे म्हणजे काय, टू रेकॉर्ड. काय म्हणतोय मी, अकाउंटिंग करणे म्हणजे काय, अकाउंटिंग करणे म्हणजे काय, टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स. काय म्हणतोय मी, टू रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन्स. मग ट्रान्झॅक्शन किती टाईपचे असतात, ट्रान्झॅक्शन 2 टाईप्स असतात. एक असतो पर्सनल ट्रान्झॅक्शन्स अँड दुसरे असतात बिझनेस ट्रान्झॅक्शन. चला सांगा बरं कोणते कोणते ट्रान्झॅक्शन बोलायचं माझ्यासोबत. एक असतं पर्सनल ट्रान्झॅक्शन, मनातल्या मनात तरी बोला कमीत कमी. दुसरं कोणतं ट्रान्झॅक्शन असतं, बिझनेस ट्रान्झॅक्शन. ओके, बरोबर. आपण अकाउंटिंग कोणाची करणार आहे, बिझनेसची. तर मला सांगा ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शन पैकी कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार, कोणते, बिझनेस. परफेक्ट, बरोबर. कोणते ट्रान्झॅक्शन, बिझनेस ट्रान्झॅक्शन. हे ट्रान्झॅक्शन कोणते असू शकतात, एक्सपेन्सेस, इन्कम, असेट्स, लायबिलिटी, या प्रकारचे आणखी खूप सारे ट्रान्झॅक्शन येतात. पण आपण फक्त सुरुवातीला 4च घेतलेले आहे. अशा टाईपचे ट्रान्झॅक्शन असू शकतात. बरोबर आहे. मग आपण अकाउंटिंग कोणाशी करणार आहे, पर्सनची करणार आहे का, नाही. बिझनेसची करणार आहे का, हो. म्हणजेच कोणते ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार, बिझनेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार. समजलं. ओके, चलो.
देअरफॉर इन द बुक्स ऑफ अकाउंट, इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजेच कोणते कोणते, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपण रेकॉर्ड कोण करणार, ओनली बिझनेस ट्रान्झॅक्शन शुड बी रेकॉर्ड इन द बुक्स ऑफ, कोणतं, इन द बुक्स ऑफ बिझनेस, इन द बुक्स ऑफ बिझनेस. समजा लागले का, इन द बुक्स ऑफ बिझनेस. व्हेरी गुड. चलो पुढे जाऊया आपण आता. व्हेरियस स्टेप्स इन अकाउंटिंग. बरोबर आहे, अकाउंटिंग करण्याच्या व्हेरियस स्टेप्स आहेत. ओके, चलो त्याच्यामध्ये फर्स्ट स्टेप कोणती आहे, सर्वात अगोदर काय करायचं आपल्याला, जर्नल एंट्री करायची आहे. त्याच्या और सबसिडरी बुक्स, जर्नल एंट्री आणि सबसिडरी बुक्सच्या बेसवरती आपण लेजर बनवणार आहे. लेजरच्या बेसवरती ट्रायल बॅलन्स बनवणार आहे आणि ट्रायल बॅलन्सच्या बेसवरती फायनल अकाउंट येणार आहे. फायनल अकाउंटमध्ये काय काय येत असतं, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट येत असते. ओके, चलो पुढे जाऊया आपण. नेसेसिटी ऑफ प्रिपरेशन ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट बनवण्याची नेसेसिटी म्हणजे गरज काय आहे, फायनल अकाउंट बनवण्याची गरज काय. पहिला, फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. पहिलं काय गरज काय, टू फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. हा कुठून भेटत असतो, कोणत्या अकाउंटमधून भेटत असतो, ट्रेडिंग अकाउंट. आपण पुढे डिटेलमध्ये पाहणार आहे. टू फाइंड आउट नेट प्रॉफिट और नेट लॉस, हा कशातून समजत असतो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे पण डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे. म्हणजे ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय पुढे पाहणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये डिटेलमध्ये पुढे पाहणार आहे. टू नो द फायनान्शियल पोझिशन, हे कुठून समजत असते, बोला बोला चला, मनातल्या मनात तरी बोला कमीत कमी, बॅलन्स शीट. आणि टू फाइंड आउट द डेटर्स और क्रेडिटर्स. टू फाइंड आउट डेटर्स और क्रेडिटर्स. डेटर म्हणजे कोण, परचेसर. क्रेडिटर म्हणजे कोण, सेलर. बरोबर आहे, म्हणजे कोणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने रे, जर आपण बिझनेसमॅन असेल तर आपला परचेसर म्हणजेच आपल्यासाठी डेटर. समजा लागले का, समजा लागले का. म्हणजे समजा ABC ही हा बिझनेस आहे, ही पार्टनरशिप फर्म आहे. समजा लागले का, ABC ही पार्टनरशिप फर्म आहे आणि ABC कडून जर एक्सने परचेस केलं, काय म्हणतोय मी, एक्सने काय केलं, एक्सने काय केलं, परचेस केलं. एक्सने काय केलं, परचेस केलं. एक्सने काय केलं, परचेस. तर हा एक्स ABC या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने झाला डेटर. समजा लागले का. आणि जर समजा ABC, काय म्हणतोय मी, ABC ह्या पार्टनरशिप फर्म बिझनेसने जर एक्स कडून परचेस केलं, म्हणजेच ABC ह्या बिझनेससाठी एक्स झाला सेलर. तर ABC या बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने एक्स हा झाला क्रेडिटर. समजा लागले का. ओके, तर परत इकडे या. याच्यामध्ये ABC या बिझनेसने एक्सला काय केले, सेल केलेलं आहे. बरोबर आहे, म्हणजे याच्याकडून ह्याला पैसे येणार आहेत. म्हणजे हा झाला डेटर, म्हणजे डेटर झाले असेट. आणि ABCने याच्याकडून परचेस, याने याला सेल केलं, याने याला सेल केलं, म्हणजे याने याच्याकडून परचेस केलं. जर परचेस केलं तर पैसे याला देणं आहे, म्हणजे लायबिलिटी आहे. म्हणजे क्रेडिटर झाला लायबिलिटी आणि डेटर झाले असेट. ओके, आपण ह्याला आणखी डिटेलमध्ये पुढे पाहणार आहेत. फक्त आता मला काय सांगायचं, डेटर्स अँड क्रेडिटर समजलं का. म्हणजे डेटर म्हणजे परचेसर आणि क्रेडिटर म्हणजे सेलर. ABC या बिझनेस करून जर एक्सने परचेस केलं तर तो परचेसर झाला, तर हा ABC बिझनेससाठी झाला डेटर. आणि ABC या बिझनेसला एक्सने सेल केलं तर ABC साठी हा झाला सेलर, म्हणून हा झाला क्रेडिटर. ओके, पुढे जाऊया आपण. आणि नेसेसिटी हे फायनल अकाउंट, पुढे काय, फ्युचर प्लॅनिंग. फ्युचर प्लॅनिंगसाठी फायनल अकाउंट बनवलं जात असतं. आणि फायनल अकाउंटमध्ये काय येत असतं, तुम्हाला आता सांगितलेलं आहे. काय येत असतं, ट्रेडिंग अकाउंट. काय येत असतं फायनल अकाउंटमध्ये, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट येत असते. ओके, चलो. टू फाइंड आउट द सोर्स ऑफ फंड अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. काय म्हणते, सोर्स ऑफ फंड अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड. सोर्स ऑफ फंड म्हणजे काय, की बिझनेसमध्ये पैसा कुठून येतो, सोर्स, कहाँ से बिजनेस में पैसा आता है. और एप्लीकेशन ऑफ फंड मतलब उसका यूज कहाँ पे करते हैं, उसको बोलते हैं एप्लीकेशन. फाइंड आउट वैल्यू ऑफ द गुडविल. क्या म्हणते, वैल्यू ऑफ द गुडविल. वैल्यू ऑफ द गुडविल. गुडविल मतलब क्या, आपको पता है, बोलो, चलो बोलो. गुडविल मतलब क्या, बोलो, रेपुटेशन
ऑफ बिझनेस विच इज व्हॅल्यूड इन मनी. बरोबर आहे, विच इज व्हॅल्यूड इन मनी. रेपुटेशन ऑफ बिझनेस विच इज व्हॅल्यूड इन मनी. ओके. पर्पस क्या है गुडविल फाइंड आउट करने का? टू पर्पस ऑफ द रिकॉन्स्टिट्यूशन, मतलब जो ऑलरेडी बिजनेस है उसको रिकॉन्स्टिट्यूट करने के लिए उस बिजनेस के गुडविल का वैल्यूएशन किया जाता है. रिकॉन्स्टिट्यूशन कब? एडमिशन, रिटायरमेंट, डेथ. ओके, हमने फर्स्ट लेक्चर में देखा है. आगे चलते हैं. प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फाइनल अकाउंट. ये प्रिपरेशन ऑफ पार्टनरशिप फाइनल अकाउंट का प्रिपरेशन करना है, वो बनाना है. उसको वो कैसे बनाते हैं? वो बनता है ट्रायल बैलेंस एंड एडजस्टमेंट के बेस पे. बराबर है. फाइनल अकाउंट बनाने के लिए ट्रायल बैलेंस एंड एडजस्टमेंट मोस्ट इम्पॉर्टंट है. ओके. तर बघा, ट्रायल बैलेंस म्हणजे काय? ऑल डेबिट अँड क्रेडिट बॅलन्सेस ऑफ लेजर अकाउंट. ट्रायल बॅलन्स कसं बनवलं जातं की जे लेजर अकाउंट आहे त्या लेजर अकाउंटमधलं डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्सच्या बेसवरतीच काय बनवलं जात असतं? ट्रायल बॅलन्स बनवलं जात असतं. आणि ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे काही आयटम्स असणार आहेत, ट्रायल बॅलन्समध्ये जेवढे काही आयटम्स असणार आहेत त्याचा फक्त आणि फक्त काय किती इफेक्ट होणार आहे? ओनली वन इफेक्ट. ओनली वन इफेक्ट. बरोबर आहे. आणि ॲडजस्टमेंट ओनली वन इफेक्ट. हा ओनली वन इफेक्ट कुठे कुठे होणार बघा. आता फायनल अकाउंट म्हणजे काय? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. किती येतात फायनल अकाउंटमध्ये? ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट. किती किती बघा. ट्रेडिंग अकाउंटची लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड लायबिलिटी साईड, राईट हँड साईड असेट साईड. बरोबर आहे. ट्रेडिंग अकाउंटची लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिट साईड लेफ्ट हँड साईड डेबिट साईड, राईट हँड साईड क्रेडिट साईड. बॅलन्स शीटची लेफ्ट हँड साईड कोणती? लायबिलिटी साईड, राईट हँड साईड असेट साईड. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे मिळून किती प्लेस झाले? टोटल 6. ट्रेडिंग अकाउंटचे 2 प्लेस, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे 2 प्लेस, बॅलन्स शीटचे 2 प्लेस. टोटल किती झाले? 6. टोटल किती झाले? 6. तर या 6च्या 6 प्लेसपैकी कुठल्याही एका प्लेसला याचे रेकॉर्डिंग केले जात असते, म्हणजे ओनली वन इफेक्ट. म्हणजेच ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार किंवा क्रेडिट साईडला होणार किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिटला किंवा बॅलन्स शीट लायबिलिटीला किंवा बॅलन्स शीटच्या असेटला. म्हणजे कुठेही एका ठिकाणीच पोस्टिंग होणार. कुठेही एकाच ठिकाणी पोस्टिंग होणार. ओनली वन इफेक्ट. आणि ॲडजस्टमेंट म्हणजे काय? ॲडजस्टमेंट म्हणजे ॲडिशनल इन्फॉर्मेशन. काय म्हणते ॲडजस्टमेंट? मीन्स ॲडिशनल इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो द ट्रायल बॅलन्स. म्हणजे ट्रायल बॅलन्सच्या खाली जी ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिली असते त्याला काय म्हणलं जातं? ॲडजस्टमेंट म्हणलं जातं. आणि ह्या ॲडजस्टमेंटचे किती इफेक्ट होत असतात? 2 इफेक्ट्स होत असतात. 2 इफेक्ट्स म्हणजेच कुठे कुठे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला किंवा बॅलन्स शीटच्या असेट साईडला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला किंवा लायबिलिटीला किंवा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, प्रॉफिट अँड लॉस डेबिटला किंवा असेटला क्रेडिटला किंवा लायबिलिटीला डेबिटला किंवा क्रेडिटला. म्हणजेच या 6 पैकी कुठेही 2 ठिकाणी असेटला एक इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट पण असेटलाच, एक इफेक्ट लायबिलिटीला किंवा दुसरा इफेक्ट कुठे? लायबिलिटीलाच, एक इफेक्ट क्रेडिटला, ट्रेडिंग अकाउंट, दुसरा इफेक्ट प्रॉफिट लॉस अकाउंट डेबिटला. म्हणजे कुठेही 2 ठिकाणी इफेक्ट होत असेल त्याला म्हणत असतात ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. ओके. चलो, तर आपण आता पुढे जाऊया. ओके. ट्रायल बॅलन्स 2 फॉर्मॅटमध्ये असतं. आपण कुठे पाहिलेलं आहे? 11th मध्ये पाहिलेलं आहे. ओके. 11th मध्ये पाहिलेलं आहे. ट्रायल बॅलन्स 2 फॉर्मॅटमध्ये असतं. एक असतं लेजर फॉर्मॅट आणि दुसरा असतो जर्नल फॉर्मॅट. तर लेजर फॉर्मॅट पाहू. लेजर कसं असतं? टी फॉर्मॅटमध्ये असतं. तर बनवलेलं आहे आपण कसं? हे कसं बनवलेलं आहे? टी फॉर्मॅटमध्ये. पण हेडिंग काय टाकली? ट्रायल बॅलन्स ॲज ऑन 31 मार्च. काय टाकली हेडिंग आपण? ॲज ऑन 31 मार्च. मीन्स याचा मिनिंग काय असतं? ट्रायल बॅलन्स ऑलवेज प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द इयर. ट्रायल बॅलन्स ऑलवेज प्रिपेअर ॲट द एंड ऑफ द इयर. 1 मार्क्स क्वेश्चन येऊ शकतो थेरीमध्ये. 1 वर्ड फिल इन द ब्लँक्स ट्रू फॉल्स. कुठेही प्रश्न कसाही येऊ शकतो. ट्रायल बॅलन्स कधी बनवलं जातं? ॲट द एंड ऑफ द इयर. ओके. तर याच्या ट्रायल बॅलन्सच्या लेफ्ट हँड साईडला काय लिहिलं जातं? डेबिट बॅलन्स आणि राईट हँड साईडला क्रेडिट बॅलन्स. बरोबर आहे. डन. इथे डेबिट अमाऊंट लिहित नसतात, इथे डेबिट बॅलन्स लिहित असतात. कारण की हे काय आहे? ट्रायल बॅलन्स आहे, हे अकाउंट नाही. आणि इकडं क्रेडिट बॅलन्स लिहित असतात.
जर्नल दुसरा कशा जर्नल फॉर्मॅटमध्ये, ट्रायल बॅलन्स जर्नल फॉर्मॅटमध्ये. याच्यामध्ये कसं असतं, जर्नलचे फॉर्मॅट कसा असतो, पर्टिक्युलर्स, डेबिट अमाऊंट रुपीज, क्रेडिट अमाऊंट रुपीज. पण इथे काय लिहिणार आपण, पर्टिक्युलर्स, इथे काय लिहिणार, पर्टिक्युलर्स डेबिट बॅलन्स आणि इकडे क्रेडिट बॅलन्स. ओके डन. चलो पुढे जाऊया आपण. बघा ट्रायल बॅलन्समध्ये काय काय रेकॉर्ड केलेलं असतं, ट्रायल बॅलन्समध्ये काय काय असतं, ट्रायल बॅलन्समध्ये काय काय असतं, पहिला असतो डायरेक्ट एक्सपेन्सेस, दुसरा असतो डायरेक्ट इन्कम, तिसरा असतो इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, चौथा असतो इनडायरेक्ट इन्कम, पाचवे असतं असेट, सहावी असते लायबिलिटी. हे 6 आयटम्स ट्रायल बॅलन्समध्ये, हे 6 टाईप्सचे आयटम्स ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात. डायरेक्ट एक्सपेन्सेस खूप प्रकारचे असू शकतात, डायरेक्ट इन्कम खूप प्रकारचे असू शकतात, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस खूप असू शकतात, इनडायरेक्ट इन्कम खूप असू शकतात, असेट खूप असू शकतात, लायबिलिटी खूप असू शकतात. पण ब्रॉड जे आहे ते 4 ह्याच्यामध्ये त्याचं बायफर्केशन करू शकतो. तर याचे जे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते डायरेक्ट एक्सपेन्सेस कुठे लिहिले जात असतात, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, डायरेक्ट इन्कम ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला, इनडायरेक्ट इन्कम प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला, असेट बॅलन्स शीटच्या असेट साईडला, लायबिलिटी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. बरोबर आहे. म्हणजेच इथे आपण सांगू शकतो की ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस रेकॉर्ड ऑन डेबिट साईड, ऑल इनडायरेक्ट इन्कम रेकॉर्ड ऑन क्रेडिट साईड, all direct expenses record on debit side of trading account, all direct income record on credit side of trading account, all indirect expenses record on debit side of profit and loss account, all indirect income record on credit side of profit and loss account. बरोबर आहे सर, समजलं आम्हाला. एक्सपेन्सेस डेबिट साईडला रेकॉर्ड करायचे, पण हे डायरेक्ट एक्सपेन्सेस काय, हे इनडायरेक्ट एक्सपेन्सेस काय, हे डायरेक्ट इन्कम म्हणजे काय, इनडायरेक्ट इन्कम म्हणजे काय हे समजत नाही. तर आपण हे डायरेक्ट एक्सपेन्सेस डायरेक्ट इन्कम काय असते ते आपण पुढे पाहणार आहे, जेव्हा आपण ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डिटेलमध्ये पाहणार आहे. ते त्या कॉन्सेप्टमध्ये डायरेक्ट आणि इनडायरेक्ट या कॉन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. ओके चालेल. तर हा झाला आजचा बेसिक लेक्चर. दुसरा लेक्चर हा ॲक्च्युली आपल्याला चॅप्टरचं इंट्रोडक्शन स्टार्ट झालेलं आहे. तर उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहे, ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय डिटेलमध्ये, बॅलन्स शीट म्हणजे काय डिटेलमध्ये, आणि ॲडजस्टमेंट स्टार्ट करणार आहे. तर आजचा हा लेक्चर इथेच आपण स्टॉप करतोय. तर तुमच्यासाठी होमवर्क काय आहे आजच्या लेक्चरमध्ये लिहून घ्या. चला होमवर्क काय आहे, 5 टाइम ट्रेडिंग अकाउंट, 5 टाइम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड 5 टाइम बॅलन्स शीट. ओके एवढा तुम्हाला होमवर्क आहे. जर तुम्ही एवढा होमवर्क आज चांगल्या पद्धतीने केला, व्यवस्थित केला, तर तुम्हाला फायनल अकाउंट हा खूप चांगल्या पद्धतीने समजेल. आणि फायनल अकाउंट जर समजला तर तुम्हाला पुढचे चॅप्टर्स म्हणजे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्याचबरोबर ॲडमिशन ऑफ पार्टनर, रिटायरमेंट ऑफ पार्टनर, डेथ ऑफ पार्टनर, डिझॉल्युशन ऑफ पार्टनरशिप फॉर्म, असे सर्व चॅप्टर जे आहेत ना तुम्हाला ते ऑलमोस्ट या चॅप्टरमध्येच 50% कवर होऊन जातील. कारण की या चॅप्टर हा फक्त पाठ करायचा नाही, हां या आयटमची प्रश्न इथे होते बस क्लोज असं नाही, का होते या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी ठेवायची. जर कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर तुम्हाला जमली तर पुढचे चॅप्टर्स बरेच कवर इथे होऊन जाऊ शकतात आणि होतातच. ओके तर हा चॅप्टर मन लावून करायचा आहे, खूप अभ्यास करायचा आहे, सांगितलं जेवढा होमवर्क करायचा आहे, आणि याच्यासोबत तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टचा पण अभ्यास चालू ठेवा, रीड करा. ओके बस समजत नसेल इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. जसं आपण गोष्ट वाचत असतो तशा पद्धतीने वाचत चला हे थेरी सब्जेक्ट. ओके वाचत चला, एक रीडिंग अशीच होऊन जाऊ द्या, नाही समजलं तरी चालेल, पण थेरी सब्जेक्ट हा वाचा, कंटिन्यू वाचत राहा. ओके फर्स्ट रीडिंग झाली, सेकंड रीडिंग
थोडी फर्स्ट रीडिंग खूप फास्ट करायची, सेकंड रीडिंग स्लो करायची, थोड्या छोट्या छोट्या गोष्टी समजून घ्यायच्या, आणि थर्ड रीडिंग ही कॉन्सेप्च्युअल ॲटोमॅटिकली समजायला लागेल, आणि तोपर्यंत तुमचं कॉलेज पण सुरू होऊन जाईल. पण कॉलेज सुरू होईपर्यंत ज्याला बोर्डामध्ये फर्स्ट यायचं आहे, अकाउंटला 100पैकी 100 मार्क घ्यायचे आहेत, ज्याचं टार्गेट हे खूप मोठं आहे, त्याने तुमचं कॉलेज सुरू होईपर्यंत थेरी सब्जेक्टची एक रीडिंग झाली पाहिजे. काय म्हणतो मी, एक रीडिंग झाली पाहिजे. मी असं नाही बोललेलं की तुम्हाला त्याच्यामध्ये सर्व समजलं पाहिजे, नाही. तुमचं कॉलेज सुरू होईपर्यंत तुमची एक रीडिंग झाली पाहिजे. त्याच्या रीडिंगमध्ये तुम्हाला समजलं तरी वेल अँड गुड, जर नाही समजलं इट्स ओके, फक्त एक रीडिंग झाली पाहिजे. आणि ॲक्च्युअली जे कॉलेजमध्ये टीचिंग स्टार्ट होईल, झालेलीच असेल, पण जेव्हा ॲक्च्युअली आणखीन कॉलेजमध्ये काही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी किंवा जो पार्ट आहे त्यासाठी आणखीन कॉलेजमध्ये डबल घेतील, आपण असं आशा करूयात. पण आपलं अकाउंटचं आता लेक्चर जे व्हिडिओ होत आहेत हे तर होतीलच, कंटिन्यू राहतीलच, बरोबर आहे, लॉकडाऊन संपत नाही तोपर्यंत. पण त्याच्यानंतर पण जर स्टुडंट्सला प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी आपण एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे. काय म्हणतोय मी, फोकस करा, काय म्हणतो मी, एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे. याचाच मिनिंग असा आहे की आपल्या रेग्युलर बॅचच्या टायमिंगमध्ये हे डबल होणार नाही. कॉन्सन्ट्रेट करा, त्याच्यासाठी एक्स्ट्रा लेक्चर होतील, त्याच्यामध्ये आपण कव्हर करणार आहे. पण त्या एक्स्ट्रा लेक्चरमध्ये पण प्रत्येक लेक्चर हा एक्स्ट्रा, म्हणजे प्रत्येक कॉन्सेप्ट आता जे होते ती त्याच्यामध्ये होणार नाही. ज्याच्यामध्ये डाऊट्स असतील त्याच्यात तेवढेच होईल. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा आणि आत्ताच अभ्यासाला स्टार्ट करा. ओके, चलो, बाय बाय, टेक केअर, स्टे होम, स्टे सेफ.